हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपण जे देवाचे आसन पाहिले होते त्या व्हिडिओला माझ्या भरपूर अशा कमेंट होत्या की ताई, जे आपण देवाऱ्यात कळश मांडतो त्या कलशासाठी एक आसन शिकवा. तर इथे पाहू शकता मी किती सुंदर कलशासाठी हे आसन बनवलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. विणायला तर खूपच सोपं आहे. तर इथे मी व्हिडिओ दुपारच्या टायमाला बनवत आहे आणि जे देव्हाऱ्यावरचा कलश असतो ते नेहमी हलवला जात नाही, त्याच्यामुळे मी इथे मांडून दाखवलेलं नाही. परंतु पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि ही जी मधली रिंग आहे ती तुमच्या तांब्याच्या आकारानुसार तुम्ही घेऊ शकता. माझा तांब्या छोटा आहे म्हणून मी इथे छोटी घेतलेली आहे. तर पाहू शकता दोन्ही साईडने खूप सुंदर हे कलशासाठी आपला आसन म्हणू शकता. किंवा तुम्हाला दिवाळी डेकोरेशनमध्ये जर वापरायचं असेल तर याच्यामध्ये दिवा वगैरे तुम्ही ठेवू शकता, त्याला सुद्धा खूप छान वाटते. किंवा एखादी कुंडी छोटीशी फ्लॉवर पॉट देखील तुम्ही याच्यावर ठेवू शकता. खूप सुंदर आहे आणि विणायला पण तितकाच सोपा आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी हे आसन बनवण्यासाठी एक बांगडी घेतलेली आहे. तुम्हाला हवी त्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता, छोटी मोठी, किंवा बांगडीच्या ऐवजी तुम्ही रिंग देखील घेऊ शकता. इथे मी बांगडी वापरलेली आहे कारण रिंग सर्वांकडे अवेलेबल नसते, म्हणून मी इथे बांगडीवरच दाखवलेलं आहे. आणि 2 कलरची लोकर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन कोणतंही घेऊ शकता. एक कात्री लागणार आहे आणि हा आपल्याला 13 नंबरचा क्रोशा लागणार आहे. तर सर्वात अगोदर आपण हे रिंग विणून घेऊयात. तर सिंपल एक गाठ देखील तुम्ही मारून घेऊ शकता किंवा या पद्धतीने सिंगल क्रोशा करू शकता. तुम्हाला जे सोपं जाईल ते तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने या रिंगवर पूर्ण आपल्याला सिंगल क्रोशे कंप्लीट करून घ्यायचे आहेत. पूर्ण रिंगनी मी हे सिंगल क्रोशे कंप्लीट करून घेते. आणि सोबतच आपल्याला हा धागा सुद्धा हायर करत जायचा आहे. नाही केला तरी चालते, नंतर आपण कट करून घेऊ शकतो, परंतु फिनिशिंग छान येते. थोडंसं कठीण जातं पण फिनिशिंग व्यवस्थित येते. असेच आपल्याला पूर्ण रिंगनी सिंगल क्रोशे घालायचे आहेत. तर इथे मी पूर्ण रिंग कव्हर करून घेते आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण ही रिंग कव्हर करून घेतलेली आहे. आता आपण याच्यावरची डिझाईन बनवायला घेणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कोण्याही एका साखळीवर आपल्याला जॉईंट करायचं आहे. इथे मी रेड कलर घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता. आणि जॉईंट केल्यानंतर आपल्याला 4 साखळ्या विणायच्या आहेत. 4 साखळ्या विणल्यानंतर आपल्याला एक ट्रिपल क्रोशा विणायचा आहे सेम चेन मध्ये. तर ट्रिपल क्रोशासाठी आपण 2 वेळेस सुईवर वेढा घेतो आणि एक वेळेस इथून खालच्या लूप मधून काढायचा आणि ह्या दोनाचा एक वेळेस करायचा, परत ह्या दोनाचा एक वेळेस आणि परत ह्या दोनाचा एक. आता आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण पफ स्टिच किंवा पॉपकॉर्न स्टिच विणतो त्या पद्धतीने थोडासा धागा वरती खेचून धरायचा आहे आणि नंतर
ह्या रिंगमधून आपल्याला 7 वेळेस धागा काढायचा आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता काय करायचं आहे, प्रत्येक 2-2 धाग्यातून आपल्याला धागा वरती घ्यायचा आहे. या पद्धतीने प्रत्येक 2-2 धाग्यातून सेम तर असंच आपल्याला 7 वेळेस धागा काढायचा आहे प्रत्येक 2-2 धाग्यातून. आणि नंतर एक साखळी घ्यायची आणि पलटून घ्यायचं. पलटून घेतल्यानंतर परत काय करायचं, सेम पद्धतीने आपल्याला 7 वेळेस धागा ओढायचा आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 वेळेस सोडल्यानंतर परत आपल्याला 2-2 धाग्यातून धागा काढून घ्यायचा. थोडं आरामात करायचं, नाहीतर या पद्धतीने निसटते. निसटल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित 7ही धागे ओवून घ्यायचे आहेत आणि परत 2-2 धाग्यातून आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला परत 7 चेन विणायच्या आहेत. ही आपली डिझाइन तयार झालेली आहे. 1 2 3 4 5 6 7. 7 चेन विणल्यानंतर जिथून आपण सुरुवात केली होती तिथे आपल्याला एक स्लिप स्टिच करायचं आहे. म्हणजे जे आपण 2 ट्रिपल क्रोशे घेतले होते तिथे स्लिप स्टिच करायचं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पलटून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि 2 साकळ्या घ्यायच्या. 2 साकळ्या घेतल्यानंतर आपल्याला ही सुईशी बाजू पकडायची आहे. आणि आता इथे 1 2 हे 2 खांब स्किप करायचे आणि ह्या तिसऱ्या खांबावर एक सिंगल खांब करून घ्यायचा, सिंगल क्रोशा. परत 1 2 3 4 4 साकळ्या घ्यायच्या. तिथेच आणखीन एक ट्रिपल क्रोशा घ्यायचा. 1 2 आणि 3. तर परत आपल्याला हीच डिझाइन तयार करून घ्यायची. तर इथे रेड कलरने कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यामुळे मी काय करणार आहे, दुसऱ्या कलरने बनवून दाखवते. तर इथे व्हाईट कलरने मी एक बनवून दाखवते. तर दुसऱ्या साइडला बनवून दाखवते. सर्वात अगोदर 1 2 3 4 साकळ्या घ्यायच्या. 4 साकळ्या म्हणजे आपला एक ट्रिपल क्रोशा असणार आहे. परत 2 साकळ्या 2 वेळेस वेडा सुईवर घ्यायचा आणि सेम स्टिच मध्ये आपल्याला एक ट्रिपल क्रोशा विणायचा या पद्धतीने. आणि ट्रिपल क्रोशा विणल्यानंतर थोडा धागा दूरवर ओढून घ्यायचा आणि परत आपल्याला काय करायचं, सुईवर 7 वेळेस वेढे घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 वेळेस वेढे घेतल्यानंतर आपल्याला 2-2 धाग्यातून काढून घ्यायचं आहे. दोनाचं एक, दोनाचं एक, 2 2 2 2 आणि शेवटी 3 उरतात.
तर तिन्ही धाग्यातून एकत्र काढायचं आणि परत एक साखळी घ्यायची आणि या पद्धतीने उलटं करून घ्यायचं, म्हणजे उलटी बाजू आपली तयार होते. आणि परत आपल्याला काय करायचं, सेम पद्धतीने 3 4 5 6 आणि 7 वेळेस धागा ओढून घ्यायचा. परत ह्या दोनाचं एक, ह्या दोनाचं एक, दोनाचं एक, दोनाचं एक, दोनाचं एक, दोनाचं एक आणि दोनाचं एक करायचं. परत 1 2 3 4 5 6 आणि 7 साखळ्या घ्यायच्या आणि जिथे आपण स्टार्टिंग केली होती तिथेच एक स्लिप स्टिच करून घ्यायचा या पद्धतीने. आता 2 साखळ्या घ्यायच्या आणि बाजू सुईशी करून घ्यायची या पद्धतीने. आता परत 1 2 साखळ्या स्किप करायच्या आणि तिसऱ्या साखळीवर एक मुका खांब विणायला घ्यायचा या पद्धतीने. आणि परत 4 साखळ्या एक ट्रिपल क्रोशा करून इथे ही डिझाइन बनवायला घ्यायची. तर पाहू शकता किती सुंदर डिझाइन तयार झालेली आहे. तर मी पूर्ण रेड कलर मध्येच बनवणार आहे, कारण रिअल मध्ये रेड कलर हा खूप सुंदर दिसत आहे. तर मी पूर्ण कंप्लीट करून घेते याच पद्धतीने आणि नंतर दाखवते. तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण रिंग कंप्लीट करून घेतलेली आहे आणि किती सुंदर दिसत आहे पाहू शकता. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.